पावसाळ्यामध्ये आता ढग आहेत आणि पावसाळी वातावरण झालं आहे। मच्छी खाणारे जे लोक आहेत ते सुकी मच्छीचा साठा आपल्या घरी ठेवतात। त्यातमध्ये सुकी मच्छीचं मार्केट आहे। हे कर्दीचा वाटा कसा आहे? 200 आणि जवला 100ला 2 वाटे। बोंबिलचा वाटा कसा आहे? 200ला। माखलं सुकी माखलं 100ला देणार का? 800ला आहे। 800ला। कसा आहे जवला कसा आहे? 2-250ला। सुरमई सुकी सुरमई 100ला। किती आहेत? 5 आहेत का ते? सगळी 300ला। 150ला वाटा आहे। इथून ह्या रोडवरती पण इथे असे सुकी मच्छीवाले बसलेले असतात। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही माझा शेवडीचा म्हणजे मुंबई सिटीमधल्या शेवडीचा सुकी मच्छी मार्केटचा ब्लॉग पाहिला असणार। आता मी तुम्हाला मुंबईच्या उपनगरातल्या मालाड वेस्टला दर सोमवारी भरणारा सोमवार बाजारातला सुकी मच्छी मार्केटचा ब्लॉग दाखवणार आहे। चला तर आपण बघूया इथे कुठली कुठली सुकी मच्छी आहे आणि काय रेट्स आहेत ते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आभाळामध्ये आता ढग आहेत आणि पावसाळी वातावरण झालं आहे। अजून मे महिना पण संपला नाही आणि इथे जर तुम्ही बघाल तर हे जे मालाडचं जे सुकी मच्छी मार्केट आहे, तर आपल्याला समजा ज्यांना मासे आवडतात खायला, तर पावसाच्या सीझनमध्ये मासे मिळत नाही, तर मच्छी खाणारे जे लोक आहेत ते सुकी मच्छीचा साठा आपल्या घरी ठेवतात। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कुठली कुठली सुकी मच्छी आहे ते। हा असा सोमवारच्या दिवशी दर सोमवारी इकडे हा असा सोमवार बाजार भरतो आणि इथून आता पुढे गेल्यावरती आतमध्ये सुकी मच्छीचं मार्केट आहे। हे कर्दीचा वाटा कसा आहे? 200 आणि जवला 100 सांगितलं, 100ला 2 देतो। 100ला 2 वाटे। 100ला वाटे। हे कर्दीचा वाटा कसा आहे? हा 200 आहे। 100ला 1 वाटा आणि जवला 100। बोंबिलचा वाटा कसा आहे? 200ला। हां 150ला 1 वाटा मिळेल। आणि ही कुठली मच्छी आहे? हे काय? वाकडे बोंबील कसा वाटा आहे तो? 200ला। ही कुठली मच्छी आहे? माखलं सुकी माखलं कसा वाटा आहे? हा 150ला आहे। 100ला देणार का माखल्याचा वाटा? ही कुठली मच्छी आहे? हो हां मोदकं सुकी मोदकं कसा वाटा आहे तो? 100ला। आणि जवला 100ला सांगून 50 रुपयाला देतात सगळं। अच्छा, कुठला पण वाटा? 100ला सांगून 50ला। जवला कसा आहे? 150ला। 100ला 2 वाटे। हां थांबा। कसा वाटा तो? हे तेंडली कसा आहे वाटा? कसा दिला? 100ला 2 देते। 100ला 2। अच्छा, आणि बोंबिलचा वाटा कसा आहे? 150ला। हां 150ला 1। मग 2 वाटे कितीला आहे ते? 250ला। अच्छा, कशी कसा आहे हा बोंबिलचा वाटा? बोंबील मोठी बोंबील आहे। कितीला आहे? मोठी बोंबील 800ला आहे। 800ला। किलोचा आहे। 1 किलोचा आहे। अच्छा, चांगला आहे बोंबील मोठी। किती पाहिजे? कर्दीचा वाटा कसा? 200ला आहे। अच्छा, 500ला 3 देतो। 500ला 3 मोठे आहेत का कर्दी? चांगला आहे बघ कसं कर्दी मोठी कर्दी आहे। काजबोला आहे। तेंडलीचा वाटा कसा? 200ला। आणि हा जवला?
100ला. 100ला 2 वाटे. ही कुठली मच्छी आहे? सुरमई आहे. सुरमई, सुकी सुरमई. कशी ती? कशी? 500 सांगली. दोन्ही घेतल्या ते 400. अच्छा, 2 पीस. 400 चाड्या. 400ला. व्हिडिओ आणि हे काय सोडे कसे आहे ते? कितीला आहे? 1000 रुपये टोपली. 1500ला किलो. अच्छा. आणि हा सुका जवला कसा आहे? हा 150ला वाटा आहे. 100ला देणार. आणि करंदी पण 100ला. कसा वाटा आहे बोंबीलचा? 300ला. आणि हा मोठा 600चा आहे. अच्छा. आणि हे कर्दी कसे? हा 400ला 3, 150ला 1. तेंडली कसा आहे तो? सगळी 400ला. आणि जवला 400ला 3. कसा आहे जवला? कसा आहे? 150चा वाटा बोलते. 2-250ला. 2-250ला. आणि कर्दी? कर्दी घे 2-250. अर्धी. आणि ते काय ते तेंडली आहेत की मोदके आहेत? तेंडली पण आहे. तेंडली कसे आहेत? 150-150ला आहेत तेंडली. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? 250ला 2. 350ला 2. आणि मोठी? हा 600. हा बांगड्याचा वाटा कसा आहे? 300ला. 100ला. किती आहेत? 5 आहेत का ते? आणि कर्दी? कर्दी कशी? 200ला वाटा. 200ला. ही कुठली मच्छी आहे? वाकटी. कसा वाटा आहे तो? नाही, कसा वाटा आहे? सगळी 300ला. अच्छा. आणि बोंबील? 300 बोलते 250ला. आणि हा जवला कसा आहे? जवला 150 बोलून 100ला. अच्छा. आणि कर्दी? 150 बोलून 100ला. अच्छा. सोड्याचा वाटा कसा आहे हा? 150ला. आणि कर्दी? 100ला. कसा? 150ला वाटा आहे. आणि 2 वाटे कितीला? 250ला. आणि हा जवला? 150ला वाटा. अच्छा. आणि हे काय वाकडे बोंबील आहेत? कितीला आहे रे? 150ला वाटा. 250ला 2. सोड्याचा वाटा कसा आहे हो? कर्दीचा वाटा कसा? हा 150ला. तर तुम्ही या सोमवार बाजारामध्ये बघू शकता. इथून ह्या रोडवरती पण इथे असे सुकी मच्छीवाले बसलेले असतात. तर मित्रांनो, सोमवार बाजारामध्ये इकडे तुम्हाला गरम मसाला पण मिळतो. ह्याचा पण मी एक सेपरेट ब्लॉग बनवला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा सोमवारच्या दिवशीचा सोमवार बाजारातला सुकी मच्छी मार्केटचा ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.